पलछील हा गाव आणि ह्या गावाला एक परंपरा लागले. हरिभक्त पारायण मोरे मावळी समाजाचे अधिष्ठानपती ह्याच गावचे पहिला चेंडू घेऊन अलंकार सनील साठी आणि पहिल्या चेंडूवरती हा येतोय सनील नगरकरच्या बॅट मधून खनखनी दणदणीत चौकार. 4-4 इथे पप्पी मात्र कुणाला देणार ना, तो येणारा काळ आणि वेळ ठरवेल. बघूया आपण. डीजे वाल्याने गाणं तर वाजवलंय, परंतु इथे मॅच रखते एका बाजूला आनंद नगर तर एका बाजूला पलछील. पोलादपूर तालुक्याने काय दिलं नाही, सर्व काही दिलंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मधील विना प्रवेश फी असलेली ही स्पर्धा रॉयल चषक. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय अलंकार. दोन्ही संघ ताकदवाने, दोन्ही संघांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाहीत. रॉयल चषक आहे आणि रॉयल स्पर्धा आपण पाहतोय एक रॉयल माणसाची. नागेश दादा दरेकर चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक तिकडे पाहत राहिला, प्रेक्षक बनून येतो हा खनखनी दणदणीत षटकार. 6 धावा. डीजे दहा धावा धावफलकावरती. या स्पर्धेसाठी नक्कीच निरंजनचं आम्ही नाव घेऊ, कारण या स्पर्धेला गेले 2 महिने सर मेहनत घेतले जयेश सर, आणि प्रत्येक काम निरंजनने खांद्यावरती घेतलं आणि ही स्पर्धा यशस्वी नेण्याकडे मोलाचं सहकार्य आणि मोलाचा वाटा निरंजन दरेकर यांचा आहे. पुन्हा गोलंदाजी मारुती, गोलंदाज अलंकार. फसवा चेंडू, बॅटचा बॉलचा कुठलाही संबंध नाही, स्पर्श नाही, चेंडू विसरतोय. विकेट कीपर अभिजित जाधव याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 10 धावा धावफलकावरती. पोलादपूर संघाच्या गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी जयेश सर हा संघ आलाय, कारण स्पर्धा आहे रॉयल, रॉयल माणसाची रॉयल स्पर्धा आणि रॉयल चषक. गेले 3 ते 4 महिने या स्पर्धेची चर्चा होती पोलादपूरमध्ये, आणि हा चर्चेला उधाण आलं असताना 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेत. हलका सकट केलंय, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय ते यशस्वी. 2 धावाने संघाचा धावफलक 12. अलंकार मूर्ती लहान पण कीर्ती महान. अलंकार जाधव, रुपेश जाधव यांचे पुतणे, आणि रुपेश जाधव यांनी ज्यांना घडवलंय वाढवलंय असं अलंकार. चेंडू वाईट. सचिनजी सावंत एक वेगळ्या स्टाईल मध्ये आम्हाला दाखवतायत, कारण स्पर्धा रॉयल आहे आणि पंच सुद्धा रॉयल काम करतायत. धाव संख्येत भर, धाव संख्या 13 वरती जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती बिनबाद. ही जमेची बाजू आहे ती पोलादपूर संघाची. हा येतोय सनीलच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. डीजे नागेश दादा दरेकर यांचे सुपुत्र ऋतिक हे सुद्धा इथे उपस्थित आहेत सकाळपासून. त्यांच्याही माध्यमातून चांगलं कामकाज होत आहे. गोलंदाजी मारती, गोलंदाज
अभिजित जाधव. नेक्स्ट मॅच विठ्ठल रुक्माई रानवडी वर्सेस कालकाई मानाई हलदुले. दोन्ही संघाचे कर्ण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विठ्ठल रुक्माई रानवडी वर्सेस कालकाई मानाई हलदुले. दोन्ही संघाचे कर्णधार. पहिला चेंडू निर्धाव येतो. यासाठी ओळखलं जातं अभिजित जाधवला, अबू या नावाने प्रसिद्ध. नेहमी चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतलेला. अनेक सामने स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जिंकून दिले संघाला तो अभिजित. एकोणीस धावा धाव फलकावरती. चेंडूला हलकस प्लेस केलं, कट केलं, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेवरती समाधान. आणि ओमकारला माहित आहे सनीलला स्ट्राईक देणे गरजेचं, आणि ही ते पंचाने आकाशाकडे बोट केलंय. बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो आनंदनगर पोलादपूर संघाला. रनआउट मध्ये ओमकार. पहिला धक्का बसतोय तो आनंदनगर पोलादपूर संघाला. डीजे मास्टर एक सुमधीर संगीत. पंचांचं इथं आम्ही नक्कीच कौतुक करू. एसपी पॅनलचे स्वप्नील पाटील सर यांचं कौतुक करावं लागेल. काय बारकाईने लक्ष देत आहेत. का मला ह्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम करण्यासाठी बोलावलंय हे आज आपण इथे पाहिलंय. अतिशय बारीक लक्ष. मी नक्की स्वप्नील पाटील सर यांचं कौतुक करेल. जय जय सर, अतिशय चांगला निर्णय स्वप्नील पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आता नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव. स्ट्राईकला आता सनीला आहे. फटका सजवलाय. लांबून प्रणय येतोय, अलंकार येतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव येते पूर्ण. त्याच्या चपल्याने हरणाच्या वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केलेत. या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 21. 21 धावा धावफलकावरती. एक गडी तंबूच्या आश्रयाला गेलाय. त्यानंतर सनीलच्या खांद्यावरती जबाबदारी काय असतं ना हे सनीलला चांगलं माहिती आहे. षटकार आला. ह्या 6 धावाने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 27. ते 26 धावा सनील नगरकरच्या. मागील मॅच मध्ये सुद्धा एकटा नडला होता, एकटा भिडला होता. तोच आता बॅटिंग करतोय मैदानामध्ये सनील. टाळ्या होऊन जाऊ द्या सनील. का मी पोलादपूरहून आलो हे दाखवून देतोय सनील मैदानामध्ये. 27 धावा धाव फलकावरती. पंचांकडे अपील केलंय. एक धाव पूर्ण. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. पंच कुठली दाद देणार नाहीत. पाटील सर आणि सचिन सावंत एक नामांकित पंच या स्पर्धेमध्ये काम पाहत आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा धाव फलकावरती. आता स्ट्राईकला आहे वैभव. कशा पद्धतीने बॅटिंग करेल वैभव आपल्या संघासाठी. दुसऱ्या क्रमांकावरती आलेला वैभव स्ट्राईकला आहे. तर गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज अबू. निर्धाव चेंडू. चूक टप्प्यावरती वेगवान गोलंदाजी करणारा अभिजित जाधव. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धाव आहेत 28. एक गडी तंबूच्या आश्रयाला. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती. एक गडी तंबूच्या आश्रयाला
सनीलच्या बॅटिंगचा जर विचार केला तर वैयक्तिक आर्यन गोलंदाजी मार्क वरती, 26 वरती खेळतोय सनील, स्ट्राईकला आहे. स्वतःच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन सनील बॅटिंग करतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची बॅटिंग होती त्याची. गोलंदाजी करत असताना 2च धावा खर्च केल्या होता तो सनील नगरकर. चारी बाजूला कौतुक होतंय, मैदानाच्या चारी बाजूला ज्याच्या नावाची चर्चा. चेंडू हवेत आहे, लांबून क्षेत्ररक्षकाला झेल घेणार का? हो का नाही. महत्वाची विकेट, महत्वाचा गडी माघारी जातोय तो सनील. पहिल्या चेंडूवरती यश आलं, ते आर्यनला धक्का बसतोय. दुसरा तो आनंद नगर पोलादपूर संघाला. सनील बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. 29 धावा धावफलकावरती, 2 गडी तंबूच्या असलेला महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो राधाकृष्ण रेवाडी कोतवाल संघासोबत खेळेल. कालकाई माना हलदुल आणि विठ्ठल रुक्मिणी रानावडी या टॉस साठी या आपल्याला शेवटचा पुकार असेल. थोडा फास्ट घ्या. व्हाईट चेंडू स्वप्नील पाटील एक वेगळ्या स्टाईल मध्ये दाखवतायत. हा व्हाईट चेंडू, ह्या व्हाईटने संघाच्या धाव संख्येत भर. सॉरी, सचिन सावंत आहेत, कारण सचिन सावंत आणि स्वप्नील पाटील यांची बॉडी लँग्वेज ना सेम असे. दोघांची हाईट, दोन्ही पंच आज चांगलं काम करतायत मैदानामध्ये. दोघांचंही कौतुक. तीस धावा धाव फलकावरती. चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद होतोय. हा तिसरा धक्का बसतोय आनंद नगर पोलादपूर संघाला. घे घे डीजे वाजव. नाही, हलदुले संघाने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. रानवडी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय आणि लक्ष वेधतो आम्ही दोन्ही संघांचा 2 षटकांचा सामना राहील. इथे मैदानामध्ये घडतंय काय, बिघडतंय काय. दांडी दांडी गोल करून टाकलाय ते आर्यन पवार. काय गोलंदाजी करतोय आर्यन पवार. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे आर्यन साठी. संघाची पडझड चालू झाली. संघ अडचणीत आहे. संघ
ची धावसंख्या अडकले ती 30 वरती. महत्वाची मॅच 30 धावांवरती. हॅट्रिकचा बॉल आर्यन पवार. या स्पर्धेमध्ये मयूर भोसले यांनी पहिले हॅट्रिक घेतले, दुसरे हॅट्रिक आर्यन पवार घेणार का? जर आर्यनने हॅट्रिक घेतली तर रुपेश जाधव यांच्याकडून नक्कीच प्राइज येईल. रुपेश जाधव यांच्याकडून प्राइज आलंय 400 रुपयाचं हॅट्रिक घेतली तर. वाईट चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने झाले चुकी. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील ह्या 4 चौकार. करतोय मैदानामध्ये जयजी भोसले सर. 16 वर्षाचा गोलंदाज आर्यन पवार याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. उगवता सितारा, उगवता तारा म्हणावं लागेल फलचिल गावासाठी. अभिजित जाधव नंतर अभिजित जाधवच्या पावलावरती पाऊल ठेवणारा हा खेळाडू म्हणावा लागेल तो आर्यन पवार. वय वर्ष 16 परंतु गोलंदाजीच्या जोरावरती आज मैदानामध्ये आपलं नाव चर्चेमध्ये घेतलंय. आतापर्यंत 4 विकेट घेतलेत या चालू ओव्हर मध्ये त्याने आणि धावा खर्च केलेत त्या फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करून 4 विकेट माघारी पाठवले. तो आर्यन पवार आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. वय वर्ष 16. सन्माननीय अध्यक्ष साहेब यांचं इथे आगमन झालंय कारण ही रॉयल स्पर्धा आहे आणि रॉयल माणसासाठी रॉयल माणसंच येणार इकडे आणि ते रॉयल माणूस म्हणून अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे तालुक्यामध्ये ते सन्माननीय श्री निलेशदा कोळसकर यांचं आगमन. डॉट बॉल चेंडू 36 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 37 धावा पाहिजेत. चला पोलादपूर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आनंदनगर पोलादपूर. आर्यन पवारचं कौतुक करावं लागेल. महत्वाच्या मॅच मध्ये 4 विकेट माघारी पाठवलेत. 8 धावा खर्च केलेत. 4 विकेट घेऊन 8 धावा फक्त खर्च केलेत. वय वर्ष असलेल्या 16 हा खेळाडू मैदानामध्ये चांगली दमछक दाखवतोय. नक्कीच आज पलचिल गावामध्ये ज्याच्या नावाची चर्चा असेल तो आर्यन पवार. चला पोलादपूर आनंदनगर पोलादपूर चला आतमध्ये. नेक्स्ट मॅच असेल विठ्ठल रुक्मिणी रानवडी वर्सेस कालकाई मानाई हलदुले. विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करायचा. 2 षटकांचा सामना राहील.
याची दोन्ही संघाने दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. आपण पाहतोय रॉयल चषक सन्माननीय नागेशदादा दरेकर यांची स्पर्धा. गेल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा अशीच चर्चेचा विषय ठरला होता आणि याही वर्षी गेले 3 ते 4 म्हणजे जयेश सर या एकाच स्पर्धेची चर्चा. तब्बल 66 संघाने एंट्री केली. 16 संघ चिठ्ठीच्या वरती इथे खेळायला आलेत. कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरेल याची चर्चा, याची उत्कंठा सर्वांना लागली. ही स्पर्धा यशस्वी होते. या स्पर्धेसाठी निरंजन दरेकर, अमर दरेकर असतील, विजयजी तळेकर असतील, सचिनजी सुर्वे असतील, निलेशजी धनावडे असतील, नागेशदास स्पोर्ट फाउंडेशन सर्व कार्यकर्ते यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे. पण नक्कीच निरंजनचं कौतुक करावं लागेल. गेले 2 महिने या स्पर्धेला मेहनत घेतली. अध्यक्ष चषक आपल्या भेटीला येईलच. तारीख आपल्याला कळवली जाईल. ही स्पर्धा एक रॉयल असेल सर. आणि पोलादपूर तालुक्याचा जे एक डॅशिंग अध्यक्ष म्हटले ना तर निलेशदा कोळसकर सर. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्पर्धा करताय जयेश सर, पण मला नाही वाटत की कुठले अध्यक्ष सकाळी 7:30 ला ग्राउंडवरती उपस्थित असतील. ही बाब खरी असेल सर? खरीच गोष्ट आहे, मी बोलतो ना. नक्कीच जयेश सर बोलतील अध्यक्षांबद्दल. कारण सकाळी आणि पीटीपीएल पण आपण पाहिलं दुपारी 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ग्राउंडला बसले नाहीत, उभे आणि उभेच. पाय दुखले की नाही ते त्यांना माहिती असेल, पण आम्ही पाहत होतो की अध्यक्ष उभे आणि उभेच होते. असे अध्यक्ष होणे नाही. अभिजित जाधव स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला प्रणय कदम लेफ्ट हँड जोडी आहे. यशस्वी जोडी म्हणून ह्या जोडीकडे पाहिलं जातं तालुक्यामध्ये. गोलंदाजी मारुती सनील. झेलची संधी होती, झेल सुटला इथे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वी. महत्वाची विकेट होती. झेल घ्यायचा होता परंतु झेल सुटला. अभिजितला भेटलंय जीवदान आणि भेटलेल्या जीवदानाचा कितीपत फायदा करून देतो ना आपल्या संघाला हे आपण पाहू. एक ताकदवान खेळाडू, मास्टर माइंड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तालुक्यामध्ये. असा अबू. 2 धावा धावफलकावरती. आपण स्क्रीनवर पाहतोय सन्माननीय अध्यक्ष अबूच्या बॅट मधून हा येतोय खनखनी दणदणी चौकार. ह्या चौकाराच्या सहाय्याने संघाचा धाव राजेदादा सकपाळ यांचे इथे आगमन झालंय. अव्याच्या बॅट मधून हा येतोय खनखनी दणदणीत षटकार. 6 धावांसाठी ठोकून दिलंय. यासाठी ओळखलं जातं अबूला. डीजे बॅटिंग करायला का निवडलं जातंय ना ते दाखवून देतोय अबू. अभिजित जाधव घाटकोपर मध्ये चर्चेमध्ये असलेले नाव. हलकसा कट केले. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. डीजे पुन्हा गॅप शोधला. चेंडूला पाठवलंय. 4 धावांसाठी येतोय खनखनी दणदणीत चौकार.
अभिजित जाधव आज थांबणार नाही, शांत बसणार नाही. त्याची बॅट बोलते, त्याच्या बॅट मधून धावा येत आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहतोय आपण. धावसंख्येने वेग घेतला, धावसंख्या जाऊन पोहोचले 20. 37 धावा बनवत असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या 20. ज्या 17ची गरज, ज्या सनीलने मागील मॅच मध्ये जयेश सर 2च धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या गोलंदाजीवरती अबू जाधवच्या धावा आलेत त्या 20. एकट्याने बनवलेत 20 धावा. त्याच्या साथीला प्रणय. यशस्वी जोडी पलचिल गावाची. पलचिल गावाला नेहमीच ह्या दोन्ही संघाने जिंकून दिलंय खेळाडूंनी. इथे चिकी सिंगल आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. 21 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत ते पलचिल संघाला. 12 बॉल 16. कशा पद्धतीची गोलंदाजी आनंदनगर पोलादपूर संघ करेल पाहू आपण. परंतु मी नक्कीच अध्यक्ष साहेबांचं कौतुक करेन, सोबत राजेश दादांचंही कौतुक करेन. कारण आपण आमदार चषक सर पाहिलं होतं, एक वेगळी स्पर्धा होती. खरोखरच मी राजेश दादांचं नक्कीच त्या स्पर्धेसाठी कौतुक करेन. कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली होती आणि अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा होती. कारण पीटीपीएलच्या अगोदर ही स्पर्धा झाली होती, म्हणजेच पीटीपीएलच्या अगोदरची ही मेजवानी होती आणि त्यानंतर पीटीपीएल झाली आणि आता येते अध्यक्ष चषक. ही स्पर्धा एक वेगळ्या पद्धतीने असेल, याचं थोड्याच वेळामध्ये किंवा आज किंवा उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचवली जाईल. अध्यक्ष चषक एक डॅशिंग अध्यक्ष आहेत निलेश दादा कोळसकर, यांची स्पर्धा आपल्या भेटीला येते. स्ट्राईकला वैभवला आता गोलंदाजीवरती प्राचारण केलंय, पण स्ट्राईकला अभि, ज्याच्या बॅट मधून आज आपण धावांची लय लूट पाहतोय. अबूच्या बॅट मधून हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपतोय, पहिला धक्का बसतोय पलचिल संघाला. अभिजित जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे वीस धावांची एक वाजवी खेळी, झुंजार खेळी करून अभिजित अलंकार अलंकार ज्याने पहिलं शतक हातलं तो अलंकार आता स्ट्राईक वरती आहे. तर नॉन स्ट्राईकला प्रणय. कधी अलंकार कर्णधार असतो तर कधी प्रणय कर्णधार असतो. नक्की कर्णधार मला वाटतं कोण, दोन्ही कर्णधार आहेत आणि दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे संघाची. फुलटा चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु झेल नाही झाला. इथे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी. आणि ही ते घडतंय काय, बिघडतंय काय, परंतु 2च धावा. चांगलं कॉलिंग प्रणयचं. एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 37 धावा बनवत असताना 23 धावा. अजूनही 14 धावांची गरज पलचिल संघाला. 10 बॉल 14 धावा. अध्यक्ष साहेब आणि सल्लागार राजेश दादा आपण पाहतोय स्क्रीनवरती अध्यक्ष चषकाची चर्चा करताना, कारण दोघांकडे अनुभव आहे. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4-4.
जिंकला आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा अलंकार स्ट्राईकला, थोडी घाई करा. 9 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या, थोडं फास्ट घ्या मित्रांनो. चेंडूने उंची गाठले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल घेणार का? हो का नाही घेणार? का मी पोलादपूरहून मारून एवढ्या लांबून आलोय. दुसरा धक्का बसतोय तो फलचिल संघाला. डीजे धन्यवाद धन्यवाद. आता आपण गाणं ऐकलं, असंच गाणं काहीच दिवसामध्ये आपल्या भेटीला येणार आहे निलेश दादांचं. बिंजोड छकडेवाला निलेश दादा कोळसकर, पाखऱ्या नावाचा बैल आहे सर. आणि सध्या तोही शर्यत बैलगाड्या शर्यतीमध्ये पळतोय. आपण स्क्रीनवरती पाहतोय नागेश दादा, राजेश दादा आणि निलेश दादा यांना. 8 चेंडू 10 धावांची गरज. आर्यन पवार स्ट्राईकला आहे. युवा टॅलेंट खेळाडू आर्यन पवार त्याच्याकडे पाहिलं जातं. ही ते विकेट ज्या पावली गेला ना त्या पावली माघारी पाठवले आर्यनला. ते गोलंदाज आहे वैभव. आता संघ अडचणीत आलाय तो फलचिल, परंतु जोपर्यंत प्रणय कदम मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत आशा पल्लवी. चला बॅट्समन पाठवा फलचिल. हा संघ पोलादपूरवरून आलाय आणि आता मात्र कमबॅक करतोय मॅच मध्ये. कारण डीजे थांबा. नवीन बॅटर मैदानामध्ये आविष्कार. आविष्कारच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची तर प्रणय त्याच्या साथीला आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हॅट्रिक बॉल आहे वैभवचा. या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक घेणार का? कारण पहिली हॅट्रिक मयूर भोसले आणि हळदुळे संघाच्या घेतलेल्या आहे आणि त्याच्यासाठी प्राइस सुद्धा सचिन सुरेने लावलं होतं. हा वाईट चेंडू. या व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. अजूनही 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावांची गरज. महत्वाची मॅच, महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी करायची आहे वैभवला. थोडं फास्ट घ्या. आविष्कारच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. 6 धावांसाठी. मॅच होती कुठे? मॅच आणून ठेवले कुठे? आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. ती फलचिल संघाला. ज्या वैभवने कमबॅक केलं होतं ना त्याच्यावरती प्रहार केलाय तो आविष्कार जाधव याने. डीजे वीर प्रणय कदम बॅटिंग साठी आहे. 6 बॉल 3 धावांची गरज. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो राधाकृष्ण क्रिकेट क्लब कोतवाल या संघासोबत केलेल 6 बॉल 3. थोडं घाई करा. 6 बॉल 3 ची मॅच. प्रणय कदम स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला आविष्कार. सलामीचा सलामीवीर मैदानामध्ये तग धरून आहे प्रणय कदम. तर गोलंदाजी मारुती गोलंदाज प्रज्योत. थोडं फास्ट पोलादपूर.
प्रणयच्या बॅट मध्ये आलाय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार का नाही, एका धावेवरती समाधान. 5 बॉल 2 ची गरज. ज्याच्या बॅट मधून एक षटकार पाहिला ना तो आविष्कारता स्ट्राईकला आहे. कशा पद्धतीची बॅटिंग करणार, कशा पद्धतीची गोलंदाजी करणार. 5 बॉल 2 धावांची गरज. दोन्हीकडे शांततेची वातावरण, दोन्ही डगआउट मध्ये. महत्वाची मॅच आहे. 5 बॉल 2. हलकसं कट केलंय. एका धावेवरती समाधान. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, विजयाच्या दिशेने मार्गस्थ होतोय तो पलचिल संघ. 4 बॉल 1 ची गरज. स्ट्राईकला आता प्रणय आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. ज्या प्रणयने आपल्या खांद्यावरती घेऊन, आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन अनेक वेळा आपल्या संघाला, आपल्या गावाला विजयी करून दिलंय, तो प्रणय आता स्ट्राईकला आहे. 4 बॉल 1 ची गरज आहे. यानंतर होणारा सामना विठ्ठल रुक्माई रानडे वर्सेस कालकाई मानाई हलदुळे. आणि हा येतोय विजयी फटका. चला रानवडी, रानवडी चला, रानवडी लगेच चला आतमध्ये. विठ्ठल रुक्माई रानवडी, विठ्ठल रुक्माई रानवडी लगेच. 2 षटकांचा सामना आहे. पंच लगेच मैदानाचा ताबा घ्या. कालकाई माने हलदुळे आपल्या आघाडीची जोडी पाठवा. मॅन ऑफ द मॅच आर्यन पवार. 8 धावा देऊन 4 विकेट घेतल्या, त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मी दोन्ही अध्यक्षांना विनंती करतो, कोंढी विभाग अध्यक्ष आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघ ह्या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार द्यायचे, कारण 16 वर्ष वय असलेला हा खेळाडू मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च करून 4 गडी माघारी पाठवत महत्वाच्या मॅच मध्ये. कॉमेंट्री मध्ये, समालोचन कक्षामध्ये होईल बदल. आपण आवाज ऐकणार आहोत पोलादपूरचा हक्काचा आवाज. निलेश पवार सर.